धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यामधील धांदरणे आणि डाबली गावांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागते। शिंदखेडा तालुक्यामधील धांदरणे आणि डाबली या दोन्ही गावांना दरवर्षी पाणी टंचाई सहन करावी लागते। सध्या प्रशासनाकडून गावातील विहिरीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टँकरद्वारे दररोज 3 ते 4 टँकर पाणी सोडण्यात येत आहे आणि या गावविहिरीमधून धांदरणे गावामध्ये दर 4 ते 5 दिवसांनी गावाला पाणी पुरवठा होतो, तर डाबली गावाला दर 7 ते 8 दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येतो। प्रशासनाने पाणी टंचाईवरती कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी या ग्रामस्थांनी केली आहे। म्हणजे शासनाने काहीतरी थोडा विचार करून आम्हाला 9 मेला ते पाण्याचे टँकर अवेलेबल करून दिलं त्यांनी। तर त्या टँकराने 4 ट्रिप आमच्या गावाला मिळतात। बाबळ्या गावाहून पाण्याची व्यवस्था केलेली आहे, तिथून पाण्याचे टँकर येतात। त्यानंतर गावाला पाणी म्हणजे पाणी पुरवठा पाण्याच्या टाकीमध्ये पाणी देऊन त्या गावाला पाणी पुरवतो आम्ही। म्हणजे दर वर्षाप्रमाणे अशी अडचण नको यायला, याचे शासनाने काहीतरी सकल चौकशी करायचं दखल घ्यायला पाहिजे, एवढे आशा बाळगतो। नागपूर जिल्ह्यातील चंद्रपूर रेठी वस्तीतील पाणी टंचाईचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। चंद्रपूर रेठी वस्तीमध्ये नळ योजनेचा बोजवारा उडालाय। 2022 मध्ये प्रशासनाने या ठिकाणी नळ योजना राबवण्यासाठी पुढाकार घेतला। गावाच्या वेशीवरती पाण्याची टाकी आणि वस्तीतील प्रत्येक घरापर्यंत पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू केलं, मात्र 4 वर्षांनंतर देखील याचं काम हे झालेलं नाही। पाण्याच्या टाकीच्या नावाखाली केवळ कॉन्क्रिटीचा सांगाडा आणि जमिनीतून बाहेर केलेले कोरडे पाईप या पलीकडे नागरिकांच्या वाटेला काहीही आलं नाही। सध्या इथल्या नागरिक गावामधील एका विहिरीच्या पाण्यावरती अवलंबून आहेत, मात्र विहिरीमधील पाण्यात घाण असल्यामुळे लहान मुलं आणि वृद्ध नागरिक वारंवार आजारी पडतात। पण जगण्यासाठी घाण पिण्यापलीकडे नागरिकांकडे दुसरा कोणताही स्रोत नाही, त्यामुळे प्रशासनाने आता तरी डोळे उघडणार आहेत का आणि इथल्या नागरिकांना नळ योजनेचा लाभ मिळणार का याकडेच लक्ष असेल। तर हे काम 2022 मध्ये झालेलं आहे, पण त्यांनी इकडे काही लक्ष करून नाही राहिले। आमच्या गावामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम येतात, आम्ही उन्हीमध्ये येतो, आमचे लहान लहान मुलं पण येतात पाण्याला आणि त्या लोकांना सांगतो, पण 1 दिवस 2 दिवस असे येतात पाहायला। सांगितलं तर आम्ही मीटिंगमध्ये तर लक्ष देऊन चालले जाते। इथून पाणी आम्ही 4-5 डाव येतो इरभरमध्ये, तरी इरभरमध्ये येतच राहतो। तसे पोरं बारं येणं जाणं राहते, तरी 12-13 घागरे नेतो 1 दिवसामध्ये। इरभरमध्ये येणं जाणंच राहते। 7-8 चक्रा मारतो पाण्याले, तसं पाणी उन्हातानामध्ये घेऊन जावं लागते आम्हाला। लहान लहान पोरबाले ते पाणी बी खराब आहे ना, प्यावशा नाही लागत। हो बेमार पडून जाते, सर्दी खोकला होते, तसंच पाणी आम्हाला प्या लागते। आता तरी बी 4-4.5 वर्षे झाली तर टाक्याचं काही नावच नाही येत, कोणी बाई सरपंच येऊन बी नाही पाहत, असंच चालू देते, कोणीच लक्ष नाही देत आमच्यावर। टाकी मागची टाकी त्याची गावाची पुढं झाली आहे आणि मग हे गावाची म्हणतो असं पाईपलाईन म्हणतो मी टाकून द्या म्हणून, तर पाईपलाईनसुद्धा नाही टाकून देत आमच्या गावाची। मोटर लावून द्या म्हणतो, पाण्याची प्रॉब्लेम आहे आम्हाला, ते बी नाही लावून देत। जैनांना काँग्रेसमुळेच अल्पसंख्याकांचा दर्जा मिळाल्याचं मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणालेत, मात्र जैनांना अल्पसंख्याक दर्जात राहिल्यानं फायदा नसल्याचं देखील त्यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामध्ये म्हटलंय। जैन धर्म वेगळा धर्म आहे। हिंदू धर्म जैन धर्माने कधी आपण सांगू शकत नाही की तुम्ही हिंदूमध्ये विलीन व्हावा। फक्त माझ्या असं म्हणणं होता की आपला जे काँग्रेसने पॉलिटिकल षडयंत्र करून हिंदुवाने डिवाइड करण्यासाठी तुम्ही हिंदू नाही आहे तुम्ही जैन आहे म्हणून ते 2014 मध्ये सोनिया गांधीने त्यावेळी त्यांच्या लक्षात आला की मी इलेक्शन हारणार आहे, म्हणून त्याने कपिल सिब्बलने हातामध्ये धरून ते अल्पसंख्याकच्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा कानून पास केला होता। देश जर आझाद होता सरदार पटेलने त्यावेळी कानून पास करून अल्पसंख्यकमधून जैन नाही आहे, ते जैनाचा धर्म वेगळा आहे, पण जैन अल्पसंख्यक नाही आहे। माझ्या फक्त असा सांगण्याचा प्रयत्न केला होता की आपण विचार करावा की आपण अल्पसंख्यकचा आपला फायदा किती आणि नुकसान किती आहे, तर म्हणून ते फायदा करून तुम्ही निर्णय करावा असा मी त्याने सांगितलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर नाशिक महापालिकेमध्ये सत्ताधारी विरुद्ध ठाकरेंची शिवसेना हा वाद रंगण्याची शक्यता आहे। महापालिकेच्या महासभा आणि स्थायी समितीच्या सभा ऑनलाईन घेण्याचा निर्णय महापौर हिमगौरी आडकेंनी घेतल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं यावरती आक्षेप घेतला। सत्ताधारी एकतर्फी विषय मार्गी लावण्यासाठी ऑनलाईन सभा घेत असल्याचा आरोप करण्यात आलाय। नागरिकांशी संबंधित असंख्य प्रश्न असल्यानं सभागृहात महासभा घेण्याची मागणी करण्यात आली आहे।
पिंपरी चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना नदीचं प्रदूषण पुन्हा एकदा ऐरणीवर आलंय. नदीच्या पाण्यावरती पांढऱ्या फेसाचे थर साचल्याचं दृश्य समोर आलंय. प्रक्रिया न केलेलं रासायनिक सांडपाणी नदीत सोडलं जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. तर या विषारी प्रदूषणामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडलेले होते. मात्र संबंधित कंपन्यांवरती कठोर कारवाई करण्याऐवजी केवळ नोटिसांचा फार्स केला जात असल्याची टीका होतीये. पर्यावरण विभागाकडून नमुने घेण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.